Friends, in this last lecture we have seen a point tables in HTML. Then in this lecture the next point is call span and row span attributes. These attributes, call span and row span attributes, these attributes are used in TD and TH tag. Call span and row span attributes are used in TD and TH tag. मागच्या लेक्चरमध्ये आपण टेबल टॅग बघितलेला, कसं टेबल क्रिएट करायचे आणि त्या टेबल टॅगच्या आतमध्ये आपण TD, TH, कॅप्शन टॅग, TR टॅग असे वेगवेगळे टॅग यूज करतोय. ठीक आहे. तर आता कॉल स्पॅन नेक्स्ट पॉईंट आपण एक्झाम्पल पण बघितलेलं की कसा टेबल दिला जातो आणि त्याच्यावरून कसं एक्झाम्पल आपल्याला प्रोग्राम लिहायचा असतो. ठीक आहे. तर नेक्स्ट आपला आहे कॉल स्पॅन रो स्पॅन ॲट्रिब्यूटमध्ये TD अँड TH हे दोन टॅग आहेत. त्याच्या आतमध्ये कॉल स्पॅन आणि रो स्पॅन हे दोन ॲट्रिब्यूट यूज केले जातात. आता कशासाठी हे कॉल स्पॅन आणि रो स्पॅन ॲट्रिब्यूट आणि TD आणि THच्याच आतमध्ये का यूज करायचे किंवा त्या टॅगमध्येच का यूज करायचे. तर कॉल स्पॅन आता सिम्पल टेबल आपण बघितलं. ठीक आहे मागच्या लेक्चरला. पण एखाद्या टेबलमध्ये कॉल स्पॅन अँड रो स्पॅन स्पेशल ॲट्रिब्यूट्स used with TD and TH tag. There may be some situation in which one cell of a table to span with more than one row or a column. म्हणजे आपण हे जे एक आहे त्याला काय म्हणतो आपण, एक सेल म्हणतो. ठीक आहे. मग ही जी एक सेल आहे, मग काय काय वेळेला काय होतं, एका रो किंवा कॉलममध्ये एकाच दुसऱ्या कॉलमचं किंवा रोचं डिवायडेशन होतं. जसं की फॉर एक्झाम्पल मी इथं दाखवलेलं आहे सिरियल नंबर, स्टुडंट नेम, मार्क्स ऑब्टेन्ड आणि त्याच्यामध्येच परत 3 सब्जेक्टचे मार्क्स डिस्ट्रीब्यूट केलेले आहेत आणि नेक्स्ट परत टोटल आहे. म्हणजे हा जो मार्क्सचा जो कॉलम आहे त्याच्यामध्ये आपण 3 सब्जेक्टचे मार्क्स इन्क्लूड केलेले आहेत किंवा 3 टेस्टचे मार्क्स इन्क्लूड केलेले आहेत. मग अशा वेळेला रो स्पॅन आणि कॉल स्पॅन ॲट्रिब्यूट यूज केला जातो. रो स्पॅन म्हणजे त्या रोचं काय होतं, स्पॅन केलं जातं. रो आणि कॉलम स्पॅन केले जातात म्हणजे वाढवले जातात. त्याचमध्ये डिवायडेशन होतं एका सेलचं. मग TD आणि TH म्हणजे टेबल डेटा. हा मी जो ह्याला म्हणतो आपण टेबल डेटा. या टेबल डेटामध्ये पण काय काय वेळेलाच डिफरंट कॉलम्स असतात, डिफरंट कॉलम किंवा रो डिव्हाइड केलेले असतात. आणि TH म्हणजे टेबल हेडिंग टॅग. जसं की हे दिसते आपल्याला, मी ब्ल्यू कडून लिहिलेलं आहे, ते टेबलचे रो किंवा कॉलमचे स्पेसिफिक हेडिंग आहे. मग या हेडिंगमध्येच आपण काय केलेले आहेत, 3 कॉलम्स ॲड केलेले आहेत. म्हणून रो स्पॅन किंवा कॉल स्पॅन ॲट्रिब्यूट TD आणि TH टॅगमध्ये यूज केले जातात. कशासाठी यूज करायचे, तर कोणती पण एक सेल मधूनच रो किंवा कॉलममध्ये स्पॅन केली जाते. म्हणून त्यासाठी रो किंवा कॉलम्स, रो स्पॅन आणि कॉल स्पॅन ॲट्रिब्यूट यूज केले जातात. कोणते पण रो किंवा कॉलमच्या मध्ये आपण एखादा रो किंवा एखादा कॉलम एक्स्ट्रा ॲड करू शकतो ह्यासाठी. ठीक आहे. आता नेक्स्ट पॉईंट आहे आपला टेबल ॲट्रिब्यूट्स. टेबल ॲट्रिब्यूट्स ठीक आहे. बघा टेबल ॲट्रिब्यूट्स, दिस इज ऑल्सो इम्पॉर्टंट पॉईंट. द क्वेश्चन इज व्हॉट इज टेबल टॅग अँड क्वेश्चन मार्क व्हॉट आर द ॲट्रिब्यूट्स दॅट कॅन बी यूज्ड विथ टेबल टॅग. व्हॉट इज टेबल टॅग, टेबल टॅग जो टेबल क्रिएट, व्हॉट इज टेबल टॅग आणि त्याचे ॲट्रिब्यूट्स काय आहेत हे आपल्याला विचारलेलं आहे. ठीक आहे. तर टेबल जो टेबल टॅग आपण जो कोणतं पण टेबल वेब पेजवरती डिस्प्ले करायचं असेल तर त्यासाठी आपण ओपनिंग टेबल टॅग आणि नेक्स्ट लास्टला काय असते, क्लोजिंग टेबल टॅग यूज करतो.
ॲट्रिब्यूट्स आपण सगळे बघणार आहोत ते काय करायचे आहेत, टेबल टॅगच्या आतमध्ये स्पेशली ते फक्त टेबलचे ॲट्रिब्यूट्स किंवा टेबल टॅगचे ॲट्रिब्यूट्स आहेत. ह्या टेबल टॅगच्या आतमध्ये आपण TR, TH, TD, कॅप्शन टॅग यूज करतो आणि त्याचे वेगवेगळे ॲट्रिब्यूट्स आहेत ते आपण मागच्या लेक्चरला बघितलेले आहेत. पण ह्या टेबल टॅगचे ॲट्रिब्यूट्स स्पेशली विचारले जातात एक्झाममध्ये की व्हॉट आर द ॲट्रिब्यूट्स ऑफ टेबल टॅग. तर आता ॲट्रिब्यूट्स म्हणजे काय होणार आहे, ह्या टेबल टॅगच्या आतमध्ये जे काही लिहाल तुम्ही ते सगळे त्याचे जे काही ॲट्रिब्यूट्स आहेत ते सगळे आपण टेबल टॅगच्या आतमध्ये लिहितो. ठीक आहे. फर्स्ट ॲट्रिब्यूट आहे बॉर्डर. मागच्या लेक्चरला मी सांगितलं बाय डिफॉल्ट टेबलला बॉर्डर नसते. टेबल हॅज नो बॉर्डर. देन इन दिस मी इथं एक टेबल काढलेला आहे, रोल नंबर, नेम फॉर एक्झाम्पल म्हणून, आणि 2 कॉलम्स आहेत आणि 2 रो आहेत. पण बाय डिफॉल्ट जर तुम्ही टेबल टॅग यूज करून असं टेबल काढलं किंवा जे काही रो कॉलम्स इन्क्लूड केले तर टेबलला बॉर्डर डिस्प्ले होत नाही. टेबल तुमचं असं डिस्प्ले होतं. म्हणून टेबलला बॉर्डर तर द्यायला पाहिजे. म्हणून टेबलला ही जी बॉर्डर आहे जे आपण प्रॉपर टेबल म्हणतो, टेबलला ही बॉर्डर देण्यासाठी बॉर्डर हा ॲट्रिब्यूट यूज केला जातो. मग तो कसा करायचा, टेबल टॅगच्या आतमध्ये हा बॉर्डर ॲट्रिब्यूट यूज करायचा. तुमचा टेबल टॅग बॉर्डर ॲट्रिब्यूट आणि इज इक्वल टू डबल कोटमध्ये बॉर्डरची व्हॅल्यू दिली जाते. आता बॉर्डर ॲट्रिब्यूट इज इक्वल टू 2 का लिहिले तर 2, 3 तुम्हाला पाहिजे तेवढी घेऊ शकता. मग तुम्ही 2, 3 किंवा त्यापेक्षा जास्त घेतली तर काय होणार आहे, ह्या जे टेबल आहे त्याची थिकनेस म्हणजे जी जाडी किंवा लांबी आहे ती टेबलची वाढत जाते. कशामुळे, जसं की तुम्ही 2, 3 जेवढी व्हॅल्यू जास्त द्याल त्याप्रमाणे तुमची ही टेबलची लांबी किंवा जाडी लेंथ वाढत जाते. ठीक आहे. मग पहिला ॲट्रिब्यूट आहे आपला बॉर्डर ॲट्रिब्यूट, जो टेबल सगळे ॲट्रिब्यूट आपण ओपनिंग टेबल टॅगच्या आतमध्ये लिहायचे. बॉर्डर ॲट्रिब्यूट इज इक्वल टू डबल कोटमध्ये व्हॅल्यू द्यायची की आपल्याला किती पिक्सेलचा टेबल हवा आहे. पिक्सेल म्हणजे त्याची साईज असते, मग एवढी त्याची जाडी हवी किंवा मग 2 लिहिलं की तुम्ही तेवढ्या टेबलचा जसं तुम्ही वाढवाल तशी तशी त्या टेबलची थिकनेस वाढत जाते. ठीक आहे. हा झाला पहिला ॲट्रिब्यूट तुमचा बॉर्डर. नेक्स्ट ॲट्रिब्यूट आहे अलाइन. अलाइन ॲट्रिब्यूट कशाला, दिस ॲट्रिब्यूट डिसाइड्स ए अलाइनमेंट ऑफ दी टेबल. आता अलाइनमेंट म्हणजे काय तर टेबलची पोझिशन. आपण वेब पेजवरती कोणतं पण टेक्स्ट असेल काही कंटेंट डिस्प्ले केलं तर ते बाय डिफॉल्ट वेब पेजच्या लेफ्ट साईडला डिस्प्ले होतं. तसंच हा जो टेबल आहे तो आपण वेब पेजच्या लेफ्ट साईडला वेब टेबल क्रिएट केला तर तो वेब पेजच्या लेफ्ट साईडला डिस्प्ले होतो. मग तोच टेबल आपल्याला सेंटरला डिस्प्ले करायचा आहे किंवा राईटला डिस्प्ले करायचा आहे, त्यासाठी हा अलाइन ॲट्रिब्यूट यूज केला जातो. मग कसा यूज करायचा, टेबल अलाइन ॲट्रिब्यूटचं नाव आणि इज इक्वल टू डबल कोटमध्ये बाय डिफॉल्ट त्याची लेफ्ट पोझिशन असते. आपल्याला जर सेंटरला पाहिजे टेबल तर सेंटर द्या किंवा राईटला पाहिजे तर व्हॅल्यू राईट द्यायची. टेबल टॅग ॲट्रिब्यूटचं नाव अलाइन आणि सेंटर आणि राईट अशा त्याच्या 2 व्हॅल्यू असतात. मग कुठे पाहिजे आपल्याला त्या पद्धतीनं आपण त्या ॲट्रिब्यूट हे द्यायचं, व्हॅल्यू द्यायची. नेक्स्ट ॲट्रिब्यूट आहे BG कलर. BG कलर टेबलच्या बॅकग्राऊंडला जर कलर डिस्प्ले करायचा असेल तर त्यासाठी हा BG कलर ॲट्रिब्यूट यूज केला जातो. BG कलर इज इक्वल टू तुम्हाला कोणता पाहिजे तो कलर तुम्ही लिहू शकता. फॉर एक्झाम्पल मी रेड कलर देते तर रेड कलर घेऊ शकता. ठीक आहे. BG कलर ॲट्रिब्यूट टेबल टॅग BG कलर इज इक्वल टू डबल कोटमध्ये कोणता कलर पाहिजे त्या कलरचं नाव लिहा किंवा RGB कोड व्हॅल्यूज येतात ती लिहिलं तरीसुद्धा चालेल. नेक्स्ट आहे विड्थ. विड्थ ॲट्रिब्यूट कशाला तर टेबल आपल्याला वेब पेजवरती
एकदम छोट्या साईजमध्ये दिसतो. जर आपल्याला टेबलची विड्थ म्हणजे जे आपण लांबी म्हणतो, लांबी वाढवायची असेल टेबलची, तर त्यासाठी विड्थ ॲट्रिब्यूट यूज केला जातो. विड्थ ॲट्रिब्यूट दोन पद्धतीने देता येतो, आयदर इन पिक्सेल्स किंवा आयदर इन पर्सेंटेज फॉर्ममध्ये. जर टेबल टॅग त्याच्या आतमध्ये तुमचा विड्थ ॲट्रिब्यूट इज इक्वल टू डबल कोटमध्ये तुम्हाला त्या टेबलची जाडी कितीला वाढवायची आहे, पर्सेंटेज का पिक्सेल्स असेल तर 70, 80, 90 किती पाहिजे तेवढे तुम्ही पिक्सेल्स द्या, तेवढ्याने तो टेबलची जाडी वाढत जाणार आहे. आणि पर्सेंटेजमध्ये द्यायचं असेल तर सेम विड्थ ॲट्रिब्यूट पण 90% किंवा 70%, फक्त पुढे पर्सेंटचा सिम्बॉल द्यायचा डबल कोटमध्ये. मग अशा दोन पद्धतीने आपल्याला टेबलची विड्थ स्पेसिफाय करता येते, आयदर इन पिक्सेल्स म्हणजे फक्त नंबर लिहायचा डबल कोटमध्ये, आयदर इन पर्सेंटेज फॉर्ममध्ये पर्सेंटेजचा सिम्बॉल द्यायचा. ठीक आहे, विड्थ ॲट्रिब्यूट कळाला. टेबलची विड्थ म्हणजे जी जाडी आहे ती जर वाढवायची असेल तर त्यासाठी विड्थ ॲट्रिब्यूट यूज करायचा. आणि नेक्स्ट आहे हाईट ॲट्रिब्यूट, विड्थ आणि हाईट. टेबलची जर हाईट वाढवायची असेल तर त्यासाठी हाईट ॲट्रिब्यूट यूज केला जातो. विड्थ ॲट्रिब्यूट टेबलची जाडी वाढवण्यासाठी आणि हाईट ॲट्रिब्यूट टेबलची उंची वाढवण्यासाठी. ठीक आहे, टेबलची हाईट किंवा टेबल जर उंची वाढवायची असेल तर त्यासाठी हाईट ॲट्रिब्यूट यूज केला जातो. दिस ॲट्रिब्यूट स्पेसिफाईज इन आयदर पिक्सेल्स फॉर्म्स और पर्सेंटेज फॉर्म. पिक्सेलमध्ये पण देता येतं तुम्हाला किंवा पर्सेंटेजमध्ये पण देता येतं, जसं विड्थ आहे. हे पिक्सेल्स आणि पर्सेंटेजमध्ये द्यायचं म्हटलं की फक्त पर्सेंटचं साईन द्यायचं. ठीक आहे, विड्थ हाईट. नेक्स्ट आहे सेल स्पेसिंग ॲट्रिब्यूट. सेल स्पेसिंग. आता सेल स्पेसिंग म्हणजे काय, तर क्रिएट स्पेस बिटवीन द सेल्स, डिटरमाइन द अमाउंट ऑफ स्पेस इन अ पिक्सेल्स बिटवीन इंडिव्हिज्युअल सेल्स इन ए टेबल. मग काय होतं जर आपण सेल स्पेसिंग ॲट्रिब्यूट यूज केला तर क्रिएट ए स्पेस बिटवीन ए सेल्स. आता हा जो टेबल आहे, ठीक आहे, मी जो डार्क केलेला आहे रोल नंबर किंवा नेम, ठीक आहे, त्याला एक सेल म्हणतो. म्हणजे ही एक सेल झाली रोल नंबरची, नेमची ही एक सेल झाली, 101, 102 ती एक सेल. अशा प्रत्येक सेल्स आहेत, म्हणजे जे कॉलम्स छोटे छोटे बॉक्स दिसत आहेत त्यांना म्हणायचं सेल. मग जर तुम्ही सेल स्पेसिंग ॲट्रिब्यूट यूज केला तर काय होतं, प्रत्येक सेल सेपरेट होते किंवा सेलमध्ये डिस्टन्स येतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल बघा, आणि सेल स्पेसिंग ॲट्रिब्यूट यूज केल्यानंतर ती जी काही स्पेस क्रिएट होतो तो नेहमी इन पिक्सेल्समध्ये दिला जातो. टेबल तुमचा टॅग सेल स्पेसिंग ॲट्रिब्यूट इज इक्वल टू तुम्हाला पाहिजे तेवढा स्पेस तुम्ही त्या सेलमध्ये देऊ शकता. फॉर एक्झाम्पल मी 10 पिक्सेल दिलं, ठीक आहे. तर आता हे आउटपुट कसं डिस्प्ले होणार आहे, तुमचं टेबल जे बॉर्डर आहे अशी येणार आहे, पण जे रोल नंबर आहे प्रत्येक सेल सेपरेट होणार. रोल नंबर सेपरेट, नेम सेपरेट, तुमचं 101 पूजा हे जे आहे म्हणजे प्रत्येक सेल, प्रत्येक जो चौकोन किंवा आहे तो फक्त सेपरेट केला जातो. प्रत्येक सेल स्पेसिंग ॲट्रिब्यूटमुळं सेपरेट होते. ठीक आहे, हा आहे सेल स्पेसिंग ॲट्रिब्यूट. आणि लास्टचा आहे तुमचा सेल पॅडिंग ॲट्रिब्यूट. लास्टच आहे सेल पॅडिंग ॲट्रिब्यूट. त्यामध्ये पण साईज पिक्सेल्समध्येच दिली जाते, 10 पिक्सेल्स वगैरे घेऊ शकता. आता सेल स्पेसिंगमुळं काय होतं की तुमची प्रत्येक सेल सेपरेट केली जाते, प्रत्येक सेल सेपरेट होते. तर सेल पॅडिंगमुळं काय होतं की तुमच्या जो कंटेंट लिहिताय तुम्ही आणि जी सेल आहे किंवा जे बॉर्डर आहे त्याच्यामध्ये फक्त स्पेस क्रिएट होतो.
म्हणजे रोल नंबर इथं एकदम आपल्याला छोटंसं दिसतंय, तेच फक्त ती साईज मोठी केली जाते. म्हणजे प्रत्येक सेल आणि ती जी बॉर्डर आहे त्याच्यामध्ये डिस्टन्स क्रिएट होतो. म्हणजे रोल नंबर आणि नेम 101 पूजा जे काही आहे, म्हणजे आत्ता इथं छोटं दिसते की नेम आणि ह्याच्या बॉर्डरमध्ये डिस्टन्स क्रिएट केला जातो सेल पॅडिंगमुळं. ही जी छोटी सेल आहे ती फक्त मोठी होती सेल पॅडिंग ॲट्रिब्यूटमुळे. ठीक आहे. आणि सेल स्पेसिंगमुळे काय होतं, प्रत्येक सेलच सेपरेट केले जाते. हे होते आपले टेबलचे ॲट्रिब्यूट्स जे विचारले जातात एक्झाममध्ये तुम्हाला की व्हॉट आर टेबल टॅग्स अँड व्हॉट आर द ॲट्रिब्यूट्स ऑफ टेबल टॅग. काय काय ॲट्रिब्यूट होते. फर्स्ट ॲट्रिब्यूट होता बॉर्डर. बाय डिफॉल्ट टेबलला बॉर्डर नसते म्हणून त्यासाठी बॉर्डर हा ॲट्रिब्यूट यूज केला जातो. नेक्स्ट बॉर्डर आणि इज इक्वल टू की तुम्हाला जेवढी पिक्सेल्समध्ये द्यायची साईज तेवढी द्यायची. नेक्स्ट अलाइन ॲट्रिब्यूट बाय डिफॉल्ट टेबल वेब पेजच्या लेफ्ट साईडला डिस्प्ले होतो. तो जर सेंटरला किंवा राईटला डिस्प्ले करायचा असेल तर त्यासाठी अलाइन हा ॲट्रिब्यूट यूज केला जातो. नेक्स्ट बीजी कलर. बॅकग्राऊंडला टेबलचा कलर द्यायचा असेल तर बीजी कलर ॲट्रिब्यूट यूज करा. विड्थ आणि हाईट कशासाठी, टेबलची जाडी किंवा उंची वाढवायची असेल तर त्यासाठी विड्थ आणि हाईट ॲट्रिब्यूट आहेत. आणि सेल स्पेसिंग, सेल पॅडिंग कशासाठी, तर सेल स्पेसिंग प्रत्येक सेल टेबलची सेपरेट होते त्याला म्हणायचं सेल स्पेसिंग ॲट्रिब्यूट यूज केल्यानंतर. आणि सेल पॅडिंग म्हणजे जी आहे ती सेल फक्त मोठी होती ती सेल पॅडिंग ॲट्रिब्यूट यूज केल्यानंतर. ठीक आहे. हे सगळे ॲट्रिब्यूट आपण फक्त टेबल टॅगच्या आतमध्येच यूज करू शकतो कारण की हे सगळे टेबल टॅगचे ॲट्रिब्यूट्स आहेत. ठीक आहे. आता एक एक्झाम्पल लिहिलेलं आहे मी इथे. सिरियल नंबर, स्टुडंट नेम, मार्क्स. आता ह्यामध्ये काय केलेलं आहे, मार्क्समध्ये 3 कॉलम्सचं डिव्हायडेशन केलेलं आहे आणि टोटल. तर तुम्हाला पेपरमध्ये असा टेबल दिला जातो आणि त्याच्यावरून त्याचा कोड लिहायला सांगतात. ठीक आहे. आता आपण ह्याचा कोड बघूया. HTML हेड टायटल तुमचं ते लिहायचं आणि बॉडी टॅग. ठीक आहे. बघा आता हे टेबल आहे. टेबल क्रिएट करायचं म्हटलं की त्यासाठी आपण टेबल टॅग यूज करतो. टेबल, आता टेबलला बॉर्डर दिलेली आहे म्हणून त्याच्याबरोबर बॉर्डर हा ॲट्रिब्यूट नेहमी कंपल्सरी यूज करायचाच. बाकीचे कुठले ॲट्रिब्यूट्स असतील ते त्याच्या पुढे लिहिले जातात पण टेबल बरोबर बॉर्डर हा ॲट्रिब्यूट प्रत्येक वेळेला द्यायचाच. बॉर्डर ॲट्रिब्यूट इज इक्वल टू डबल कोटमध्ये तुम्हाला जेवढी त्याची बॉर्डरची साईज पाहिजे किंवा थिकनेस पाहिजे त्याप्रमाणे द्यायचं 2, 3 काय असेल ते. ठीक आहे. नंतर टेबलला काय वरती टायटल दिले का बघायचं तर फक्त सिम्पल टेबल आपल्याला डिस्प्ले केले, वरती काही टायटल दिलेलं नाही म्हणून डायरेक्ट आपण काय करूया, कॅप्शन टॅग काही यूज करायचा नाही. फर्स्ट आता टेबल कोणता पण रो वाईज डिस्प्ले करायचा. सिरियल नंबर, स्टुडंट नेम, मार्क्स आणि टोटल ही पहिली रो झाली आपली. टेस्ट 1, टेस्ट 2, टेस्ट 3 दुसरी रो आणि 1, 2, 3 हे जे सिरियल नंबर दिले ही तिसरी 3, 4 आणि 5th रो आहे. म्हणजे आपल्या टेबलमध्ये एकूण 5 रो आहे. फर्स्ट रो बघायची. प्रत्येक रो क्रिएट करण्यासाठी TR टॅग यूज करायचा. प्रत्येक वेळेला TR टॅग ओपनिंग अँड क्लोजिंग करावं लागतं. फर्स्ट आहे आपला TR टॅग. TR फर्स्ट रो काय आहे आपली बघायची. सिरियल नंबर, स्टुडंट नेम, मार्क्स आणि टोटल ही पहिली रो आहे आपली. तर ह्या रोमध्ये काय झालंय, स्टुडंट नेम सिरियल नंबरच्या मध्ये पुढं काय पडलेलं आहे, 2 रो पडलेले आहेत आडवे. हे हा एक रो आणि हा एक रो, त्याच्यामध्ये 2 रो पडलेले आहेत म्हणून त्यासाठी रो स्पॅन हा ॲट्रिब्यूट यूज करायचा. रो स्पॅन इज इक्वल टू किती रो पडलेले आहेत सिरियल नंबरच्या पुढे, मार्क्स आणि टेस्ट 1चा असे 2 रो पडलेले आहेत म्हणून डबल कोटमध्ये 2 असं लिहायचं. ठीक आहे. हा झाला तुमचा पहिलं फर्स्ट सिरियल नंबर.
मग काय येणार आहे तुमचं सिरियल नंबर. आता ह्या रो पडलेले आहेत, मग त्याच्यामध्ये आपण काय यूज करतो, सिरियल नंबर डार्क ह्याच्यामध्ये लिहिलेलं आहे म्हणजे टेबलचं हेडिंग आहे ते. मग त्यासाठी कोणता टॅग यूज करतो, TH टॅग. म्हणून काय येणार आहे इथं तुमचा सुरुवातीला TH टॅग. तर सुरुवातीला तुमचा TH टॅग येणार. TH रो स्पॅन किंवा कॉल स्पॅन ॲट्रिब्यूट TH किंवा TD ह्या दोन टॅगच्या आतमध्येच यूज करता येतात. म्हणून फर्स्ट आहे तुमचा TH टॅग, टेबल सिरियल नंबर आपलं टेबलचं हेडिंग आहे म्हणून TH टॅग. रो स्पॅन किती पडलेले आहेत, 2 रो म्हणून परत सिरियल नंबर तुमचा वर्ड आणि TH तुमचा कंप्लीट. ठीक आहे. नेक्स्ट पुढे नेक्स्ट आहे पहिली रो बघायची फक्त, स्टुडंट नेम. स्टुडंट नेम पण काय आहे आपलं टेबलचा डेटा नाही आहे, टेबलचं हेडिंग आहे म्हणून त्यासाठी पण परत TH टॅग यूज करायचा. त्यामध्ये परत अजून 2 रो पडलेले आहेत म्हणून परत रो स्पॅन ॲट्रिब्यूट यूज केला. त्याच्या पुढे म्हणून रो स्पॅन किती रो आहेत तर हेच 2 रो आहेत मग इज इक्वल टू डबल कोटमध्ये 2 आणि तुमचं स्टुडंट नेम आणि तुमचा TH कंप्लीट. ठीक आहे. नेक्स्ट पुढं मार्क्स ऑब्टेन्ड. हे पण आपलं काय आहे टेबलचं हेडिंगच आहे म्हणून त्यासाठी पण TH टॅग यूज करायचा. पण ह्या मार्क्स ऑब्टेन्डच्या पुढं फक्त टोटल लिहिलेलं आहे, परत 2 रो पडलेले आहेत का नाहीत म्हणून. पण काय झाले 3 कॉलम्स डिवाइड झालेत त्यामध्ये मार्क्स ऑब्टेन्डमध्ये. टेस्ट 1, टेस्ट 2, टेस्ट 3 असे 3 कॉलम्स पडलेले आहेत म्हणून TH टॅग आणि कॉल स्पॅन ॲट्रिब्यूट इज इक्वल टू कॉलम किती आहेत तुमचे 3 कॉलम म्हणून 3 लिहिलं 3 कॉलम्स. ठीक आहे. मार्क्स ऑब्टेन्ड आणि तुमचा TH टॅग कंप्लीट. पुढं नेक्स्ट टोटल राहिले आपला. हां ते पण टेबलचं हेडिंगच आहे पण टोटलच्या पुढं नाहीत कोणते पण 2 रो पडलेले पण अलीकडे 2 रो स्पॅन रो आहेत म्हणून त्याला काय म्हटलं रो 2 रो स्पॅन परत ॲट्रिब्यूट. त्याच्या पुढे नाहीत कोणते पण 2 पण अलीकडे तर आहेत म्हणून 2 रो स्पॅन इज इक्वल टू 2 आणि तुमचा टोटल आणि TH टॅग कंप्लीट. ठीक आहे. बघा फर्स्ट रो बघतोय आपण सिरियल नंबर काय आहे आपलं टेबलचं हेडिंग आहे म्हणून TH टॅग यूज केला. त्यामध्ये 2 रोज पडतात म्हणून रो स्पॅन. सिरियल नंबर परत स्टुडंट नेम टेबलचं हेडिंगच आहे म्हणून TH टॅग. त्याच्यामध्ये पण पुढे 2 रोज पडतात म्हणून रो स्पॅन ॲट्रिब्यूट यूज केला. परत मार्क्स ऑब्टेन्ड त्याच्या पुढे कोणते पण 2 रोज पडत नाहीत पण 3 कॉलम्स असतात म्हणून कॉल स्पॅन ॲट्रिब्यूट यूज केला. आणि टोटलच्या पुढे कोणतेही 2 रो किंवा कॉलम नाहीत पण त्याच्या अलीकडे आहेत रो म्हणून रो स्पॅन ॲट्रिब्यूट यूज केला. ही झाली आपली पहिली रो TR टेबल रो. फर्स्ट रो कंप्लीट आहे. आता सेकंड रो काय आहे आपली सेकंड रो मध्ये काय डिस्प्ले केलंय आपण टेस्ट 1, टेस्ट 2, टेस्ट 3 हे पण काय आहे टेबलचे हेडिंगच आहे म्हणून त्यासाठी TH टॅग यूज केलाय. पण टेस्ट 1, टेस्ट 2, टेस्ट 3 सिंपल लिहिलेलं आहे त्यामध्ये परत कोणतीही रो किंवा कॉलम्स पडत नाही म्हणून सिंपल टेस्ट 1 TH टॅग कंप्लीट. परत TH टॅग टेस्ट 2 TH टॅग क्लोज. परत TH टॅग टेस्ट 3 आणि तुमचा TH कंप्लीट. ठीक आहे. ही झाली तुमची दुसरी रो. सेकंड रो कंप्लीट. परत नेक्स्ट आहे आपली थर्ड रो म्हणजे हे काय सिंपल डेटा आहे टेबलचा. मग सिंपल डेटा टेबल हेडिंग नाही आहे ते सिंपल डेटा लिहिलेला आहे तो लिहिण्यासाठी कोणता टॅग यूज केला जातो TD टॅग यूज केला जातो म्हणून TD टॅग फर्स्ट आहे 1. परत TD टॅग फर्स्ट रो रीमा. नेक्स्ट TD टॅग 1
50 असं तुम्ही काय करायचं, प्रत्येक रो वाईज डेटा लिहून घ्यायचा. 1 रीमा 150 150 150 आणि 45 हा हे तुमची नेक्स्ट रो कंप्लीट झाली. ठीक आहे. आता परत हा TR टॅग क्लोज करायचा आणि नेक्स्ट TR टॅग ओपन करायचा, परत सेकंड रो, परत नेक्स्ट TR टॅग आणि परत थर्ड रो. असा तुमचा प्रोग्राम लास्टला टेबल टॅग क्लोज, बॉडी टॅग क्लोज आणि HTML क्लोज अशा पद्धतीने हा प्रोग्राम लिहिला जातो किंवा क्रिएट केला जातो. ठीक आहे. आता अजून एक विचारलं जातं, इथे एक मी टेबल डिस्प्ले केलंय. त्यामध्ये काय केलंय, टेबलच आहे हा, पण प्रत्येक सेल आपली काय आहे टेबलमध्ये सेपरेट आहे. 2 रो आहेत टेबलचे आणि 3 कॉलम्स आहेत, पण प्रत्येक सेल काय झालेली आहे, सेपरेट आहे. तर असा प्रोग्राम आला तर कसा लिहायचा, HTML तुमचा बॉडी टॅग, टेबल क्रिएट करायचं तर टेबल टॅग, तुमचा बॉर्डर ॲट्रिब्यूट इज इक्वल टू बॉर्डर पिक्सेल्समध्ये द्यायचे. ठीक आहे. आता ह्या टेबलला कोणतंही हेडिंग दिलेलं नाही आहे किंवा टायटल नाही आहे म्हणून कॅप्शन टॅग यूज करायचा नाही. पण टेबल प्रत्येक आपला काय करायचा, ॲट्रिब्यूट्स आठवायचे टेबलचे. तर प्रत्येक सेल सेपरेट दिलेली आहे, म्हणजे कुठला ॲट्रिब्यूट यूज करणार, सेल स्पेसिंग का सेल पॅडिंग, तर सेल स्पेसिंग. सेल स्पेसिंगमुळे मध्ये काय होतं, प्रत्येक टेबलची सेल सेपरेट होते आणि सेल पॅडिंगमुळे फक्त त्याची टेबलच्या सेलची लेंथ वाढते किंवा लांबी वाढली जाते. मग ॲट्रिब्यूट कुठे यूज करणार आपण, सेल स्पेलिंग टेबल टॅगच्या आतमध्ये जिथं बॉर्डर ॲट्रिब्यूट यूज केलं आहे तिथेच स्पेस देऊन आपण सेल स्पेसिंग हा ॲट्रिब्यूट यूज करायचा. सेल स्पेसिंग इज इक्वल टू तुम्हाला पाहिजे तेवढी स्पेस, म्हणजे 10 पिक्सेल्स किती पाहिजे तेवढी साईज पिक्सेल्समध्ये द्यायची. टेबल बॉर्डर ॲट्रिब्यूट तर कंपल्सरी द्यावा लागतो, पण अजून एक एक्स्ट्रा ॲट्रिब्यूट इथं द्यायचं आहे म्हणून स्पेस देऊन इथं माझं बसत नाही आहे म्हणून मी खाली लिहिलं आहे सेल स्पेसिंग इज इक्वल टू डबल कोटमध्ये पाहिजे तेवढी पिक्सेल्समधली साईज द्यायची. मी 10 पिक्सेल्स दिले. ठीक आहे. नंतर आपलं जे आहे तसं टेबलचं स्ट्रक्चर, TR टॅग, पहिली रो काय आहे, पहिली रो त्यासाठी TR टॅग ओपन केला, सचिन, सौरभ आणि लक्ष्मण. मग आपण आपलं काय ते टेबल हेडिंग नाही आहे म्हणून सिंपल TD टॅग यूज करायचा. काय येणार आहे इथं, सचिन, नेक्स्ट TD टॅग सौरभ आणि लास्टचं आहे लक्ष्मण. ठीक आहे. हे TD टॅग तुमचे क्लोज करायचे. ही झाली तुमची पहिली रो TR कंप्लीट. ह्याच्या खालीच नेक्स्ट रो काय आहे आपली, परत नेक्स्ट रोसाठी परत TR टॅग ओपन करायचा. सेकंड रो आहे फर्स्ट, सेकंड अँड थर्ड. परत त्यासाठी TD टॅग यूज केला. फर्स्ट TD, सेकंड आणि परत TD टॅगमध्ये थर्ड. ठीक आहे. नंतर TR कंप्लीट आणि तुमचा टेबल टॅग क्लोज आणि तुमचं HTML बॉडी टॅग आणि HTML क्लोज. इथं TD टॅग क्लोज करायचा. ठीक आहे. बघा काय केलंय, टेबल बॉर्डर ॲट्रिब्यूट तर कंपल्सरी येतो, फक्त एक एक्स्ट्रा ॲट्रिब्यूट यूज केला आहे सेल स्पेसिंग. का यूज केला तर सेल आपल्या इथं टेबलची सेपरेट झालेली आहे म्हणून सेल स्पेसिंग ॲट्रिब्यूट यूज केला इज इक्वल टू पिक्सेल्समधली साईज द्यायची. परत फर्स्ट रो त्यासाठी TR टॅग यूज केला. TR ही फर्स्ट रो, सचिन, सौरभ आणि लक्ष्मण, मग त्यासाठी TD टॅग यूज केले. फर्स्ट रो कंप्लीट. नंतर परत सेकंड रोसाठी परत TR टॅग ओपन केला आणि परत त्यामधला डेटा डिस्प्ले केला. अशा पद्धतीनं तुम्हाला
पेपरमध्ये टेबल दिलं जातं आणि त्याच्यावरून तुम्हाला काय केलं जातं, प्रोग्राम लिहावा लागतो. ठीक आहे. हे अजून तुमचे जे काही टेबलचे एक्झाम्पल असतील ते तुम्ही एक्स्ट्रा आपल्या बुकमध्ये दिले असतील किंवा TPSमध्ये किंवा पेपर सोल्युशन सॉल्व केलं असेल त्यामध्ये बघा. आणि जास्तीत जास्त टेबलची एक्झाम्पल टेबल हे करून त्याच्यावर प्रोग्राम तयार करायचा प्रयत्न करा. जास्तीत जास्त टेबलची एक्झाम्पल सॉल्व करा. ठीक आहे. थँक्यू.